नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक सुस्वागतम। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियापदस्य सहचरा या हा पाठ पाहिला आणि या पाठाचा भाषाभ्यास पण पाहिला। आता 12वा पाठ ज्याचं नाव आहे आत्मनेपदीय। चला तर मग संस्कृत कक्षा संपूर्ण संस्कृतम आमोदः वर्ग 8वा या पुस्तकातला आपण आज पुढचा भाग ज्याचं नाव आहे आत्मनेपदीया, तो आत्मनेपदीया हा भाग आपण आज घेणार आहोत। तर चला तर मग आपण आत्मनेपदीयावर चर्चा करूया। ज्याप्रमाणे प्रथम सत्रामध्ये आपल्याला लट लकार परस्मै पदाचे जे रूप होते ती तह अंती सी थ थ मी वह मह, त्याचप्रमाणे जे आत्मनेपदाचे प्रत्यय असतात ते आते अते, से आते द्वे, ई वही मही, ते हे जे प्रत्यय असतात या प्रत्ययावर आत्मनेपदामध्ये पण आपल्याला या प्रत्ययावर अत्यंत सुंदरपणे काय केले जाईल त्याचा अर्थ आपण बघूया। आत्मनेपदामध्ये हे जे विद्यते शब्द आहे, तवा शब्द जो आहे तो अशा शब्दांसाठी आपल्याला हे जे विद्यते शब्द इथं दिलेला आहे तो विद्यते शब्द अत्यंत आत्मनेपदीय आहे, आत्मनेपद आहे, म्हणून इथं आत्मनेपदीयामध्ये हे घेतलेले आहेत। तर चला तर मग आपण आत्मनेपदीय यांचा अर्थ अत्यंत सुंदररित्या पाहूया। तर ठीक आहे, चला तर मग विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ आपण अत्यंत सुंदररित्या आपण जाणून घेऊया। तर हा जो प्रथम श्लोक आहे त्या प्रथम श्लोकामध्ये इथे सरस्वती देवी यांची इथे महिमा गायलेली आहे, असा हा श्लोक दिलेला आहे। जेव्हा सरस्वती देवी काय आहे, सरस्वती देवीकडे आपण ते पण यामध्ये आज पाहूया। तर चला पहिले आपण श्लोक गाऊया। अपूर्वः कोपि कोशोऽयं विद्यते तव भारती, व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति संचयात्। तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता या श्लोकाचा काय गाऊया, अर्थ करूया। तर सर्वप्रथम अर्थ करण्यासाठी आपल्याला त्या श्लोकाचा अन्वय माहिती असणे अत्यंत गरजेचं आहे। तर आपण अन्वयासाठी आपण सर्वप्रथम करूया। तर चला अन्वय आपण करूया। आपण जे जे शब्दाचा पहिले अर्थ करणार आहे त्या शब्दांना आपण नंबर देऊया। जसं भारती पहिला नंबर, तव दुसरा नंबर, अपूर्व तिसरा नंबर, कोशोयम चौथा नंबर आणि विद्यते हा 5वा नंबर, जेणेकरून आपल्याला तो जो श्लोक आहे त्याचा आपण अर्थ करणार आहोत। त्यानंतर व्ययतो 6वा नंबर, वृद्धिमायाती 7वा, संचयात 8वा आणि क्षयमायाती 9वा। ते ह्या 9 नंबरवर आपल्याला लक्षात येईल की या श्लोकाचा अर्थ सहजतेने आपल्या लक्षामध्ये येतो। तर चला बघूया आपण अर्थ। 1 नंबरला शब्द आहे भारती, तव अपूर्व कोपी कोशोयम विद्यते। तर काय आहे बघा, भारती, भारती म्हणजे सरस्वती देवी, हे सरस्वती देवी, तव म्हणजे तुझ्याकडे, तिसरा नंबर बघा अपूर्व, अपूर्व म्हणजे आपण एखादी गोष्ट म्हणतो की माझ्याकडे अशी अपूर्व गोष्ट आहे, अपूर्व म्हणजे उत्कृष्ट, न संपणारी, तसा उत्कृष्ट असा काय आहे अपूर्व असा कोशोयम, कोशोयम, कोश म्हणजे शब्दांचे भंडार, ज्याला आपण ज्ञानाचे भंडार असंही म्हणतो। तर मग काय अर्थ व्हायला बघा, हे भारती, हे सरस्वती देवी, तव म्हणजे तुझ्याकडे, अपूर्व म्हणजे उत्कृष्ट, कोपी म्हणजे असा, कोशोयम म्हणजे विद्येचे भंडार, विद्यते म्हणजे आहे, की हे सरस्वती देवी तुझ्याकडे उत्कृष्ट असे शब्दाचे भंडार आहे। मग जे शब्दाचे भंडार आहे तर ते काय आहे, तर पुढे बघा व्ययतो वृद्धिमायाती, व्ययतो या शब्दाच्या भंडाराचा व्यय केला, व्यय म्हणजे खर्च करणे, खर्च केल्याने वृद्धिमायाती, वृद्धिमायाती म्हणजे वाढत जाणे, वाढते, वृद्धते, वर्धते शब्द आहे बघा वाढत जाण्यामध्ये। तर व्ययतो खर्च केल्यास वृद्धिमायाती वाढत जातो, आणि संचयात बघा 8वा नंबर आपण संचयात केलेला आहे, संचय केल्याने, जमा केल्याने
क्षयमायाती, क्षयमायाती म्हणजे नष्ट होणे. तर मग काय अर्थ होतो बघा, हे भारती म्हणजे हे सरस्वती देवी, तुझ्याकडे उत्कृष्ट असा ज्ञानाचे भंडार आहे. त्या ज्ञानाच्या भंडाराला जर खर्च केले तर तो वृद्धिमायाती वाढत जातो आणि क्षयमायाती संचयात, संचय केल्याने तो काय होतो, संचय म्हणजे जमा केल्याने तो नष्ट होतो. असा या श्लोकाचा अर्थ आहे. पुन्हा एकदा आपण श्लोक बोलूया. अपूर्वः कोऽपि कोशोऽयं विद्यते तव भारती, व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति संचयात. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण द्वितीय श्लोकाकडे काय करूया, द्वितीय श्लोकाचा आपण पाठ करूया. चला तर मग द्वितीय श्लोकावर आपण अत्यंत सुंदर रीतीने चर्चा करूया. तर चला म्हणूया आपण द्वितीय श्लोक. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. तर मुलांनो अशा प्रकारे या छंदाची वाचनी आहे. तर चला तर मग आपण या छंदावर काय करूया, चर्चा करूया, या छंदाचा अर्थ करूया. तर विद्यार्थी मित्रांनो हे जे छंद आहे, हा जो छंद आपल्याला या छंदामध्ये जो श्रीरामाचा जो दूत मानला जातो, जे आपले हनुमानजी आहेत, या हनुमानजींना शरण जातो. तर हनुमानजी कसे आहेत, तर त्या हनुमानजीचे गुणगान या छंदामध्ये गायलेले आहेत. मग त्या हनुमानजी कसे आहेत, तर त्यांना काही विशेषणे आपल्या या छंदामध्ये दिलेले आहेत. तर चला तर मग आपण या छंदाचा अर्थ बघूया. तर सर्वप्रथम शब्द आहे मनोजवम. काय शब्द आहे, मनोजवम शब्द आहे. तर मनोजवम शब्दाचा काय अर्थ आहे तर आपण बघूया. मनोजवम, मनोजवम म्हणजे मनाच्या वेगाप्रमाणे. कसे आहेत मारुतीराया, कसे आहेत हनुमानजी, कसे आहेत तर बघा, मनोजवम मनाप्रमाणे वेगवान. मारुत, मारुत म्हणजे हवा, वाऱ्याच्या तुलनेने वेगम म्हणजे वेगवान. मग काय आहे अर्थ बघा, वाऱ्याच्या वेगाप्रमाणे वेगवान. बघा किती मस्त मस्त विशेषण दिलेले आहेत. मनोजवम म्हणजे मनाप्रमाणे वेगवान. दुसरे मारुतुल्य वेगम म्हणजे वाऱ्याच्या वेगाप्रमाणे वेगवान. तिसरं बघा जितेंद्रियम, जसे जसे शब्द आहेत तसाच अर्थ आहे बघा. जित प्लस इंद्रियम, ज्याने जिंकले आहे. कशाला, इंद्रियम, इंद्रियाला, इंद्रियांना जिंकणारा, आज त्याला म्हणतात जितेंद्रिय. त्यानंतर बुद्धिमत्ताम वरिष्ठम किंवा वरिष्ठम बुद्धिमत्ताम. मग वरिष्ठ म्हणजे वरिष्ठामध्ये, वरिष्ठ म्हणजे मोठे, ते जे बुद्धिमान आहेत कुणामध्ये, तर सर्व वरिष्ठ जे आहेत त्यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. वरिष्ठ बुद्धिवंतामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. त्यानंतरचं आहे वातात्मजम. वात प्लस आत्मज असा शब्द बनतो मुलांनो. मग वात, वात म्हणजे हवा आणि हवेला आपण पवन म्हणतो. आणि आत्मज म्हणजे पुत्र. मग काय शब्द व्हायला वातात्मजमचा, पवन पुत्र. पवनांचे जे पुत्र आहेत, पवनांचे जे मुलगा आहेत. वानर यूथ मुख्यम, वानरांच्या यूथ म्हणजे समूहांचा जो मुख्य आहे. मुख्य म्हणजे जो नायक असतो, सर्वांना सांभाळून घेणारा, त्याला इथे मुख्य म्हणले जाते. तर वानराच्या समूहाचा जो प्रमुख आहे, ज्याला इथं मुख्य म्हटलेला आहे, वानरांच्या समूहाचा प्रमुख असा श्रीरामदूतम. काय इथं दिलेलं आहे बघा, काय शब्द दिलेला आहे, श्रीरामदूतम. श्रीरामांचा जो दूत असलेला, दूत म्हणजे सेवक, जो श्रीरामांचा सेवक आहे. मग असे कोण आहेत की हनुमानजी आहेत, हनुमंतजी आहेत. त्यांना शरणम प्रपद्ये, शरण प्रपद्ये म्हणजे जातो, तर त्यांना मी शरण जातो. अशाप्रमाणे हा श्लोक इथं दिलेला आहे. पुन्हा एकदा आपण या श्लोकाचा अर्थ बघा. मनाप्रमाणे वेगवान, वाऱ्याच्या वेगाप्रमाणे वेगवान,
जितेंद्रिय, इंद्रियांना जिंकणारा, बुद्धिवंतामध्ये सर्वश्रेष्ठ, वायुपुत्र, पवनपुत्र, वानरामध्ये वानराच्या समूहाचा जो प्रमुख असलेला श्रीरामाचा जो दूत आहे, अशा हनुमानाला मी शरण जातो. अशा प्रकारे इथे या श्लोकाचा काय बघितला आपण अर्थ पाहिला. तुम्ही या श्लोकाचा अर्थ पाहताना आपण श्री हनुमानजीचे काय पाहिले विशेषण पाहिले. पुन्हा एकदा आपण श्लोक म्हणूया. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अत्यंत सुंदर इथं असा हा श्लोक आपण गायला. पुढच्या श्लोकाकडे आपण जाऊया. पुढचा जो श्लोक आहे त्या पुढचा श्लोक अत्यंत सुंदर आहे, सुमधुर आहे. आपण तो पहिले गाऊया. तर चला तर मग तिसरा श्लोक. तर चला आपण गाऊया तिसरा श्लोक. कुसुमं वर्ण संपन्नं गंधहीनं न शोभते शोभते क्रियाहीनं मधुरं वचनं तथा. या शोभतेच्या पहिले न राहिलेले विद्यार्थी मित्रांनो, तर ते थोडंसं वाचन करण्यामध्ये नचा विसर पडलेला आहे. पुन्हा बघा. कुसुमं वर्ण संपन्नं गंधहीनं न शोभते न शोभते क्रियाहीनं मधुरं वचनं तथा. अशा प्रकारे या श्लोकाची शुद्ध वाचनी आहे. चला तर मग बघूया. तर मग याच्यामध्ये आपण जसे जसे अर्थ करूया तसे यामध्ये पण आपण या श्लोकाला आपण नंबर देऊया, जेणेकरून आपल्याला अर्थ येईल. तर मग वर्ण संपन्नवर आपण 1 नंबर टाकूया. गंधहीनमवर आपण 2 नंबर टाकूया. कुसुममवर आपण 3 नंबर टाकूया. आणि न शोभते किंवा शोभते न अशा प्रकारे यावर आपण 4 नंबर टाकूया, जेणेकरून पहिल्या लाईनीचा अर्थ सहजतेने खुलून आपल्याला लक्षामध्ये येतील. वर्ण संपन्नम. बघा, वर्ण म्हणजे रंग आणि संपन्न म्हणजे असलेल्या, रंगाने युक्त असलेले. की काय की दुसरा नंबर आहे वर्णाने संपन्न असलेले. वर्ण संपन्न, वर्ण म्हणजे रंगाने युक्त असलेले. पण गंधहीनम, गंध म्हणजे सुगंध, हीनम म्हणजे नसलेले, सुगंध नसलेले. रंग तर आहे पण सुगंध नसलेले. की काय कुणाची गोष्ट करत आहेत की कुसुमम. कुसुमम म्हणजे फूल. बघा, फुलाला इथं रंग संपन्न आहे पण त्याला गंध नाहीये, असं कुसुमम म्हणजे फूल. न शोभते, शोभून दिसते का नाही, शोभते न, शोभून दिसत नाही. 5व्या नला आपण 5वा नंबर देऊता. ठीक आहे, शोभत नाही. तर मग अर्थ काय व्हायला आहे बघा. रंग असलेले पण सुगंध नसलेले फूल शोभत नाही. तर मग कसे फूल शोभते, काय शोभून दिसते बघा. तथा त्याचप्रमाणे. जसे, जसे काय आहे तर आपण पाहूया. जसे काय आहे पुन्हा एकदा पुढच्या लाईनीला आपण हे देऊया. तथा तसे, जसे. क्रियाहीनम, क्रियाहीनमला 1 नंबर टाकूया. मधुरमला 2 नंबर टाकूया. मधुर वचन 3 नंबर टाकूया. न शोभते याला 4 नंबर टाकूया. ठीक आहे, 2 शब्द. तर तथा जसे. क्रियाहीनम, क्रियाहीन. क्रियाहीन म्हणजे क्रियाहीन. क्रिया म्हणजे कार्य, कोणतेही काम. क्रियाहीन असलेले. मधुर म्हणजे गोड, वचन म्हणजे बोलणे. न शोभते, शोभून दिसत नाही. म्हणजे क्रियाहीन असलेले, खालच्या स्तराचे असे कार्य करणारे मधुर वचन, गोड वचन शोभून दिसत नाही. तर मग याच्यामध्ये कशाप्रमाणे अर्थ सांगितला बघा. की ज्याप्रमाणे वर्ण असलेले पण सुगंध नसलेले फूल शोभत नाही, जसे कोणतेही काम न करणाऱ्याचे गोड बोलणे शोभत नाही, अशाप्रमाणे हा तृतीय श्लोक इथे दिलेला आहे. आता आपण 4थ्या श्लोकावर आपण चर्चा करूया. या श्लोकामध्ये अत्यंत सुंदर अशा प्रकारे आपल्याला वाचनी करूया आपण या श्लोकाची. तर चला तर मग 4थ्या श्लोकावर आपण जाऊया.
शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा। तर काय म्हणलेलं आहे बघा, शतेषु जायते शूरः, की काय आहे, शतेषु जायते शूरः। शतेषु, शतेषु म्हणजे 100, शतेषु म्हणजे काय मुलांनो, काय माहिती, हां, शतेषु म्हणजे 100, 100रातून शूरः जायते, 100रातून काय होतो, शूरः जायते म्हणजे शूर होतो, की 100 मनुष्यामध्ये एखादा शूर जायते म्हणजे जातो म्हणजे जन्मतो। मग सहस्रेषु च पंडितः, सहस्रेषु, सहस्रेषु म्हणजे 1000, 1000मध्ये, 1000 माणसामध्ये एखादा पंडितः, पंडित असतो, काय असतो, एखादा पंडित असतो। बघा, 100रातून एखादा शूर होतो, 1000रातून एखादा काय होतो, पंडित होतो, विद्वान जन्मतो। तर मग दशसहस्रेषु 10,000रातून, किती हजारातून, 10,000रातून अशा एका माणसामध्ये वक्ता काय आहे, एखादा श्रेष्ठ पगावी वक्ता भवती म्हणजे असतो, काय असतो, वक्ता असतो। मग शेवटचा दाता भवती वा न वा, मग दाता भवती, मग 10,000रातून वक्ता असतो, तर मग या तिन्ही मधून दाता भवती, दान देणारा, वा आहे, न म्हणजे नाही, वा म्हणजे आहे। मग काय अर्थ दिलेला आहे बघा, 100रातून एक शूर होतो, 1000रातून एक पंडित होतो, 10,000रातून एक वक्ता होतो, यामधून खऱ्या अर्थाने दान देणारा आहे का नाही हे सांगणे अवघड आहे बघा। तर मग सहजतेने विचार केला गेल्यास तर तीनही दान देणारे आहेत का नाही हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे। अशा प्रकारे या श्लोकाचा अर्थ होता, 100रातून एखादा मनुष्य शूर होतो, 1000 माणसात एखादा शहाणा जन्मतो, 10,000 माणसात एखादा श्रेष्ठ वक्ता जन्मतो, खऱ्या अर्थाने पाहायला गेल्यास दान देणारा आहे का नाही हे सांगणे अवघड आहे। असा हा चौथा छंदाचा अर्थ आहे। आता आपण 5व्या छंदाचा अर्थ बघूया आणि अत्यंत सुंदररित्या त्याची वाचणी करूया। तर चला आपण त्या छंदाची वाचणी करूया। लोभाविष्टो नरो वित्तं वीक्षते न तु संकटं दुग्धं पश्यति मार्जारो न तथा लघुडाहतिम। अशा प्रकारे या श्लोकाची काय आहे, लोभाविष्ट, याला पण आपण इथं काय करूया, नंबर देऊया, जेणेकरून त्या शब्दाचा शब्दशः आपल्याला अर्थ कळेल। लोभाविष्ट 1 नंबर, नरह वित्तम, नरो वित्तमला 2 नंबर देऊत आपण, वित्तम वीक्षते, वित्तम वीक्षतेला आपण 3 नंबर देऊया, न तू संकटमला आपण, तू संकटम न, तुला आपण पहिले, संकटम न नंतर पाहिजे आपल्याला, पण या न तू संकटमलाच आपण 4 नंबर देऊया, काही हरकत नाही। तर बघा पहिले आपण लाईनचा अर्थ बघूया। चला, लोभाविष्ट, लोभाने विष्ट म्हणजे ग्रसित झालेला, म्हणजे लोभी, ज्याला आपण छोट्या भाषेत म्हणायचं झाल्यास लोभी। नरो म्हणजे माणूस, लोभाने ग्रसित झालेला, नरो म्हणजे नरह शब्द आहे, त्यामध्ये पुल्लिंग आहे, मग नरह म्हणजे माणूस, लोभी माणूस काय करतो, वित्तम वीक्षते, वित्तम म्हणजे धन, धन म्हणजे द्रव्य, द्रव्य म्हणजे पैसा, पैशाला वीक्षते म्हणजे पाहतो, तू म्हणजे संकटाला पाहतो, न संकटम, संकटाला पाहतो का, की न, न म्हणजे नाही, की जो लोभी माणूस आहे तो पैशाला पाहतो पण संकटाला पाहत नाही, असा पहिल्या लाईनीचा अर्थ आहे। आता दुसऱ्या लाईनीचा अर्थ काय होतो बघा, तथा, त्याचप्रमाणे, तथा म्हणजे त्याचप्रमाणे किंवा जसे किंवा तसे, तसे मार्जारो दुग्धम पश्यती, मार्जारो म्हणजे मांजर, मार्जारो म्हणजे काय मुलांनो,
मांजर. मांजर दुग्धम पश्यति. काय पाहते? दूध पाहते. मांजर दूध पाहते. हत्तीम लगुडः. हत्तीम म्हणजे हातातील, लगुड म्हणजे लाकूड. न पश्यति. न म्हणजे नाही, पश्यति म्हणजे पाहत, पाहत नाही. हातातील लाकूड पश्यति न पाहत नाही. मग काय झालंय बघा, लोभी माणूस धनाला पाहतो पण संकटाला पाहत नाही. तसे मांजर दुधाला पाहते पण हातात असलेल्या काठीला पाहत नाही. हातात असलेला काठी असलेला जो मनुष्य आहे तो पाहत नाहीये. असं या श्लोकामध्ये गुणगान गायलेले आहेत. म्हणून आपण सर्वांनी संकटाला पाहायला पाहिजे. पैशालाच काय करायला पाहिजे, संकटाच्या वेळी पैसेही कामात येत नाहीत. जेवढे पाहिजे तेवढे तर ठीक आहे, परंतु आपल्याला जिथं जसं आहे तसं वागायला पाहिजे. अशा प्रकारे हा 5वा छंद आपण इथे बघला. आता 6व्या छंदासाठी आपण पुढे होऊया आणि 6वा छंद आपण इथे गाण्याचा प्रयत्न करूया. चला. अपारे काव्य संसारे कविरेकः प्रजापती यथास्मे रोचते विश्वं तथा वे परिवर्तते. बघा मुलांनो, अत्यंत सुंदर अशा या छंदाची वाचनी आहे की मग काय अर्थ आहे, तर चला तर मग याचा अर्थ आपण बघूया. अपारे काव्य संसारे, की अपारे म्हणजे अपार, ज्याचा पार नाहीये त्याला अपार म्हणतात. म्हणजे विशाल, विशाल म्हणतो आपण मराठीमध्ये. विशाल अशा काव्य संसारे, काव्य म्हणजे कवितेच्या संसारामध्ये, कवितेच्या संसार म्हणजे जगामध्ये, न संपणाऱ्या कवितेच्या जगामध्ये कवी एकः, कवी एकच काय असतो? प्रजापती. प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव. प्रजापतीचा अर्थ इथं काय दिलेला आहे? ब्रह्मदेव आहे. मग काय अर्थ व्हायला बघा, न संपणाऱ्या विशाल अशा काव्य प्रदेशाच्या संसारामध्ये, काव्य प्रदेशात, काव्याच्या कवितेच्या जगामध्ये कवी एकटाच काय आहे? प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव आहे. म्हणजे जो कवी असतो लिहिणारा तो तिथं काय आहे? कवितेच्या जगामध्ये ब्रह्मदेव आहे. तथा, तथा म्हणजे आता जसे, जसे रोचते विश्वम, जसे विश्व रोचते, यथास्मे, जसे त्याला विश्वम रोचते, जसे त्याला विश्व म्हणजे जग, रोचते म्हणजे आवडते. यथास्मे ज्याप्रमाणे विश्वम रोचते, विश्व त्याला आवडते, तथा त्याचप्रमाणे वै म्हणजे तो परिवर्तते, काय करतो? त्यामध्ये कवितेमध्ये परिवर्तन करतो. मग काय अर्थ झाला बघा, विशाल अशा कवितेच्या जगामध्ये कवी एकच काय असतो? ब्रह्मदेव असतो. जसे त्याला विश्व आवडते त्याचप्रमाणे तो त्यामध्ये काय करतो? परिवर्तन करतो, बदल करतो, बदलतो. म्हणून इथं विशाल अशा कवितेच्या जगामध्ये एकटा कवीच ब्रह्मदेव आहे. जसे त्याला आवडते तसे तो जगाला परिवर्तित करतो आणि बदलतो. अशा या 6व्या छंदाचा काय आहे? अर्थ आहे. यामध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल विद्यार्थी मित्रांनो, की जेवढाही यामध्ये जेवढेही हायलाईट केलेले जे शब्द आहेत, हे जे शब्द आहेत हायलाईट केलेले, ते शब्द जे आहेत आत्मनेपदी शब्द आहेत. कोणते शब्द आहेत? आत्मनेपदाचे जेवढेही प्रत्यय आहेत ते प्रत्यय लावून असलेले हे शब्द आहेत. परिवर्तते झालं आणि रोचते झालं 6व्या छंदामध्ये. चला तर मग आपण पुढचे छंद घेऊया. 7वा छंद अत्यंत सुंदर आणि सरळ आहे. तर मग 7व्या छंदाची वाचनी आपण इथे करणार आहोतच. तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, न थांबता आपण या 7व्या छंदाची वाचनी करणार आहोत. तर चला मग तयार रहा, 7व्या छंदाची वाचनी करूया. वनस्पतेर पक्कानि फलानि प्रचिनोति यः विन्दते न रसं तेभ्यो बीजं चापि विनश्यति. बघा पुन्हा एकदा म्हणूया.
वनस्पतेरपक्कानि फलानि प्रचिनोति यः विन्दते न रसं तेभ्यो बीजं चापि विनश्यति। काय म्हटलेलं आहे बघा, वनस्पतेरपक्कानि, याला फर्स्ट नंबर देऊत आपण, फलानि तृतीय यः आणि चौथा प्रचिनोति, तेभ्योला पाचवा नंबर, सहाव्याला रस आणि न भेटतो ते सातवा, आणि आठवा नंबर बीज आणि नववा नंबर विनश्यते। तर चला अशा प्रमाणे नंबर जर टाकले ना तर त्याप्रमाणे आपल्याला सहजतेने अर्थ कळेल। म्हणून आपण त्या श्लोकाच्या जो शब्द आहेत त्याच्यावर जर नंबर टाकले विद्यार्थी मित्रांनो तर सहजतेने तुम्हाला कळेल की कोणत्या शब्दाचा अन्वय होत आहे आणि कशा प्रमाणे अर्थ होत आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना काय होत आहे की ते समजण्यामध्ये सोपं जाईल। तर चला आपण बघूया, वनस्पतेरपक्कानि, वनस्पतेरपक्कानि, पक्कानि म्हणजे पिकलेली, वनस्पती पण कशी आहे, पिकलेली, पिकलेली का अपक्कानि, वनस्पती अपक्कानि, वनस्पते अपक्वानि असा शब्द त्यामधून निघतो। मग अपक्वानि वनस्पते, वनस्पती म्हणजे न पिकलेली, अपक्वानि म्हणजे न पिकलेली वनस्पती। इथं बघा न पिकलेली वनस्पती, काय काय करायचं न पिकलेल्या वनस्पतीचे, फळाचं, फलानी अशा फळाचे, न पिकलेल्या वनस्पतीच्या फलानी म्हणजे फळाला, यह म्हणजे जो काय करतो की प्रचिनोति, प्रचिनोति म्हणजे जमा करणे, प्रचिनोति म्हणजे काय, जमा करतो, की काय आहे न पिकलेल्या वनस्पतीच्या फळाला जो जमा करतो, एकत्र करतो, तोडतो, तेभ्यो त्याला, तेभ्य म्हणजे त्याला, त्या व्यक्तीला, न रसम विंदते, रस पण न विंदते भेटत नाही, त्याला रस मिळत नाही। आणि दुसरं काय होते, आणि चापी म्हणजे आणि, बीजम, बीजम म्हणजे बी सुद्धा, विनश्यती म्हणजे नष्ट होते। तर रस पण भेटत नाही आणि बीजम म्हणजे बी पण विनाश पावते, नष्ट होते। मग काय होते अर्थ बघूया, तर चला तर मग अर्थ करूया आपण। न पिकलेल्या वनस्पतीच्या फळाला जो गोळा करतो, एकत्र करतो, तोडतो, जमा करतो, तेभ्यो त्याला रस पण भेटत नाही आणि बी पण काय होते, विनाश पावते, असा या छंदाचा अर्थ आहे। त्यानंतर आठवा छंद, आपण आठव्या छंदाकडे बघूया। आणि हा आठवा छंद या आत्मनेपदी यामधला अत्यंत सुंदर आणि आठवा, आपल्या मनामध्ये आपण म्हणतो ना देव आहे का नाही, त्याचं उत्तर या छंदामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो अंतिम शब्द एका मोठ्या उत्साहामध्ये आपण गाणार आहोत। तर चला मग पुढचा आठवा छंद। न देव वर्तते काष्ठे न पाषाणेन मृण्मये भावे हि विद्यते देवः तस्मात् भावो हि कारणम्। अत्यंत सुंदर असा हा आपण श्लोक गायला। तर चला तर मित्रांनो, देवः काय आहे ते, देवः न काष्ठे, न पाषाणे आणि न मृण्मये, न काष्ठे हे आहे पहिला, देवः, देवः म्हणजे देव, न काष्ठे, काष्ठ म्हणजे लाकूड मुलांना, लाकडात नाही, कशात नाहीये, देव लाकडात नाहीये। अजून हे झालं पहिले, देव जो आहे काष्ठे न, लाकडामध्ये नाहीये। मग देव कशामध्ये अजून नाहीये की पाषाणे न, पाषाण म्हणजे दगड, दगडात पण नाहीये। मग पुन्हा देव, देव हा शब्द सगळ्यांसोबत लावायचा, देव काष्ठे न, लाकडात नाहीये, देव पुढचा काय आहे, पाषाणे न, पाषाण म्हणजे दगडात नाहीये, देव न मृण्मये, मृण्मये, मृण्मये म्हणजे माती,
मातीत पण नाहीये. तर बघा देव कशामध्ये नाहीये? लाकडात नाहीये, दगडात नाहीये, मातीत नाहीये. तर मग आहे कशामध्ये? भावेही विद्यते देव. भावामध्ये विद्यमान आहे देव. मग भाव म्हणजे काय? की भावात म्हणजे श्रद्धा भावात विद्यमान आहे. की कोण आहे विद्यमान? की देव. की श्रद्धेत विद्यमान आहे देव. श्रद्धा भावात देव असतो. म्हणून तस्मात् भावो हि कारणम. तस्मात् म्हणजे म्हणूनच भाव मात्र, एक मात्र भाव हेच काय आहे? ईश्वर साधनेचे मुख्य कारणम म्हणजे कारण आहे. म्हणून आपण म्हणतो की भाव अत्यंत सुंदर असावा. किती आपण चढवतो देवाला यावर त्याच्यावर महत्त्व नाही, परंतु किती भावनेने, श्रद्धा भावनेने चढवतो याला महत्त्व असते. म्हणून इथं गुणगान गायलेले आहेत की देव लाकडात नाहीये. देव कशामध्ये नाहीये? बघा, काष्टे म्हणजे काय आहे? लाकूड, लाकडात नाहीये. न पाषाणे, पाषाणामध्ये, दगडात नाहीये. न देव मातीमध्ये नाहीये. तर खरा देव कशामध्ये आहे? भावेही विद्यते देव. भावनेमध्ये देव आहे, श्रद्धेमध्ये देव आहे. त्यामुळे भावना ही एकच काय आहे? कारण आहे. असा हा छंद इथं दिलेला आहे. एकदा अत्यंत सुंदररित्या अशाप्रमाणे हे 8ही छंद आपण काय केलेले आहेत? पाहिलेले आहेत. अशाप्रमाणे आत्मनेपदीयाचे हे छंद आपण यामध्ये पाहिलेले आहेत. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपल्या संस्कृत सॉंग्स बाय अमोल महाजन सर यांचे हे चॅनल आहे. आणि आपल्या या चॅनलामध्ये 8वी 9वी 10वी आमोदः संपूर्ण संस्कृतम याचे संपूर्ण व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलवर देऊत आणि येणार बी असतील. अशाच तुमच्या काही प्रश्न असतील, काही कमेंट्स असतील, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट्स देणे अत्यंत आवश्यक आहे. कमेंट्स तुम्ही खाली माझी ईमेल ID मी देतो डिस्क्रिप्शनमध्ये. त्या ईमेल IDवर बी आपण आपले कमेंट्स आमच्याद्वारे तुम्ही पाठवू शकता. तर चला तर मग इथेच थांबूया. पुनर्मिलामः. धन्यवाद.